Today we are taking our next video period of geography, the lesson of that is the climate. I hope yes means in a previous video period we learned about that what is the physical division of Brazil and physical division of India. Now we are going to take our next lesson, that is the climate. I hope you yesterday whatever the lecture we take you study that all points. Okay, now we are going to take our next lesson, that is the climate. Okay, so first before going to start our lesson, that is the climate, just we have to take the clear cut idea about the 3 or 4 concept. For example, on the green board there is a given the Miss teacher write down the 4 words on that the green board. That is the first, it is the isotherm ahe, second retreating monsoon, then third altitude, and fourth it is the sea level. I hope you very well familiar with that the 4 word, that is what is the isotherm, retreating monsoon, altitude and the sea level. Is it clear? So first we learn, आपण समजून घेऊया की आयसोथर्म म्हणजे काय. आपण पहिले बघूया की आयसोथर्म म्हणजे काय. आयसोथर्म इट मीन्स फॉर एक्झाम्पल बघूया, आयसोथर्म मीन्स व्हॉट. फॉर एक्झाम्पल इट इज नोन ॲज अ particular time or temperature on giving time, that what we learn, what is the meaning of the isotherm means what, that is the particular time or the temperature on the given time. एका पर्टिक्युलर वेळेला कुठलं टेम्परेचर किती राहणार आहे हे जे सांगितलं जाते, ज्या पद्धतीने सांगितलं जाते त्याला आपण आयसोथर्म म्हणतो असतो. नाही समजलं पुन्हा बघू की आयसोथर्म म्हणजे काय. दॅट इज द गिवन ऑन द पर्टिक्युलर टाइम. व्हॉट इज द टेम्परेचर मीन्स द टेम्परेचर इट इज नॉट सेम ऑन द पर्टिक्युलर टाइम. एका वेळेला टेम्परेचर एका दुसऱ्या ठिकाणी पण तेच राहील, तिसऱ्या ठिकाणी पण तेच, इट इज नॉट इक्वल. म्हणजे गिवन टाइम particular temperature, how we note that the particular temperature or the given the particular time. For example, आपण उदाहरण बघूया, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की अर्थ आहे, एक्झाम्पल घेतोय, अर्थ आहे ही, ठीक आहे. ही अर्थ आहे, ही नॉर्थ घेऊया, ही साऊथ, ही वेस्ट, ही ईस्ट. इज इट क्लिअर. मग याच्या आपण 4 भागामध्ये हा इक्वेटर आहे, बरोबर आहे. इज इट क्लिअर. हा इक्वेटर आहे, आपण गृहीत धरूया, हा इक्वेटरनं गृहीत धरून आपण समजून घेऊया की इट इज द मॅप ऑफ अर्थ. एक पर्टिक्युलर आपण याचे 4 भागात डिवाइड करूया. हा पर्टिक्युलर भाग जो आहे आपण समजूया की हा पर्टिक्युलर भाग आहे MP. आपण याला मध्य प्रदेश समजूया, ठीक आहे. पर्टिक्युलर भाग फक्त समजूया, हा MP आहे, बरोबर आहे. MP मीन्स मध्य प्रदेश, ठीक आहे. मग मध्य प्रदेशचे आपण 4 विभाग करूया, पुन्हा 4 भागात तुकडे करूया, ठीक आहे. हा नॉर्थ घेऊया, हा साऊथ घेऊया, हा वेस्ट घेऊया, हा ईस्ट घेऊया. कशाचा? मध्य प्रदेशच्या 4 साईड, बरोबर आहे. मग मध्य प्रदेशच्या नॉर्थला एक वेगळं डिस्टन्स आहे, एक वेगळं आपण म्हणूया की वेगळं डिस्ट्रिक्ट आहे, ठीक आहे. आपण इकडे समजूया की वेगळं डिस्ट्रिक्ट किंवा वेगळं स्टेट आहे, इकडे समजूया वेगळं डिस्ट्रिक्ट किंवा वेगळं स्टेट आहे, इकडे पण समजूया वेगळं डिस्ट्रिक्ट किंवा वेगळं स्टेट आहे, बरोबर आहे. म्हणजे 4 दिशेला 4 वेगवेगळे स्टेट आहे. म्हणजे इथलं जर टेम्परेचर फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, इथलं जर टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे, सो इट इज नॉट कंपल्सरी की 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इथलं पण राहणार आहे, बरोबर आहे. मग इथलं जर 26 डिग्री टेम्परेचर आहे, इट इज नॉट कंपल्सरी की इथे पण 26च राहणार आहे. इथे होऊ शकते की 28 असेल. इज इट क्लिअर. म्हणजेच काय, देर इज नॉट द गिवन द पर्टिक्युलर सेम टेम्परेचर, इट इज जस्ट हाऊ वी डिनोट द टेम्परेचर ऑन द पर्टिक्युलर टाईम, गिवन टाईम. त्यावेळेला तिथलं टेम्परेचर किती आहे हे ज्या पद्धतीने मोजत असतो, की याला ज्या पद्धतीने मोजलं जातं त्याला आयसोथर्म म्हणतो. इज इट क्लिअर. समजलं आयसोथर्म म्हणजे काय. कॅल्क्युलेट द टाईम, कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑन द गिवन टाईम ऑन द गिवन क्लायमेटिक स्ट्रक्चर, गिवन टेम्परेचर. इज इट क्लिअर. इट इज नोन ॲज द आयसोथर्म. देन वी लर्न द सेकंड कन्सेप्ट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अल्टिट्यूड. आपण बघूया की अल्टिट्यूड म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊया, दिसतंय बघा. आपण उदाहरण घेतोय, घेऊया, समजा की हिमालय आहे, ठीक आहे. उदाहरण घेऊया, समजा की हा हिमालय आहे. मग याची अल्टिट्यूड आपण काउंट करतो. अल्टिट्यूड म्हणजे काय, उंची. ही जी लेंथ आहे ना, ही लेंथ जेव्हा आपण काउंट करत असतो त्या काउंट करणाऱ्या लेंथला आपण अल्टिट्यूड म्हणत असतो, उंची, बरोबर आहे. मग समजा आपण 4 भागात डिवाइड करून बघू, 1 2 3, ठीक आहे. मग इथली जर अल्टिट्यूड समजा इथली 2 आहे, इथे 3, इथे 4 आणि इथे 5. इट मीन्स इथे जर 2000 अल्टिट्यूड आहे, म्हणजे इथून याची जर अल्टिट्यूड, याची उंची इथून जर 2000 आहे, इथे गेली तर इथे 3000 आहे, इथे 4000 आणि इथे 5000 आहे. म्हणजेच काय, आपण ज्या पद्धतीने याची अल्टिट्यूड मोजत आहोत, उंची मोजत आहोत,
त्या उंची मोजणाऱ्या पद्धतीला अल्टिट्यूड म्हणतात, किंवा जी उंची असते, हाईट असते, तिला आपण काय म्हणतो असतो? अल्टिट्यूड म्हणत असतो. इज इट क्लिअर? देन व्हॉट इज द सी लेवल डिस्टन्स? आपण बघूया की सी लेवल डिस्टन्स म्हणजे काय आहे. पहिले हे समजलं, आयसोथर्म बघितलं, आयसोथर्म म्हणजे काय बघितलं, नंतर आपण अल्टिट्यूड बघितलं की अल्टिट्यूड म्हणजे काय. आपण बघूया की सी लेवल डिस्टन्स म्हणजे काय. तोपर्यंत तुम्ही हे 2 मुद्दे लिहून टाका. आपण बघूया की 2 मुद्दे राहिले होते आपले, 2 कन्सेप्ट समजून घ्यायच्या होत्या. ते म्हणजे रिट्रेटिंग मान्सून म्हणजे एक आणि सी लेवल डिस्टन्स. बरोबर आहे. आता रिट्रेटिंग मान्सून का आणि सी लेवल डिस्टन्स, आपण क्लायमेटचा अभ्यास करतो. क्लायमेट म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये हवामान म्हणतो. बरोबर आहे. क्लायमेटमध्ये ज्याला आपण मराठीमध्ये हवामान म्हणत असतो. मग आता रिट्रेटिंग मान्सून म्हणजे काय, आपण याला घेऊया रिटर्न, पुन्हा वापस येणे. फॉर एक्झाम्पल, हा जर पाऊस, हे जे पाऊस म्हणजे काय, रेन वॉटर. बरोबर आहे. पावसाचे जे वाइंड्स असतात, रेन वॉटर वाइंड्स माहीत आहे, वाइंड्स ज्याला आपण पर्जन्यवृष्टी करणारे वारे म्हणत असतो. बरोबर आहे. पर्जन्यवृष्टी जे वारे आणतात त्यांना आपण मान्सून वारे म्हणतो, किंवा आपण त्याला मान्सून वारे पण म्हणूया. बरोबर आहे. याला आपण मान्सून वारे म्हणूया. मग हा रिट्रेटिंग मान्सून म्हणजे काय, हा रिट्रेटिंग मान्सूनचा आणि क्लायमेटचा काय परिणाम, काय म्हणजे संबंध काय रिट्रेटिंग मान्सून आणि क्लायमेट. आता क्लायमेटचा ज्यावेळेस आपण जिओग्राफीचा अभ्यास करत आहोत, तर जिओग्राफीचा अभ्यास करत असताना आपण 2 भागामध्ये अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे इंडिया पण बघणार आहोत आणि दुसरं म्हणजे ब्राझील पण बघणार आहोत. बरोबर आहे. म्हणजे इंडियामधलं क्लायमेटिक स्ट्रक्चर कसं आहे आणि ब्राझीलचं क्लायमेटिक स्ट्रक्चर, या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करणार आहे. आता क्लायमेटिक स्ट्रक्चर म्हणजे तिथलं जे हवामान कसं आहे. बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला इंडियाचा पण अभ्यास करावा लागणार आणि ब्राझीलचा पण. मग या इंडियामध्ये पण रिट्रेटिंग मान्सून होतं का, ब्राझीलमध्ये पण रिट्रेटिंग मान्सून आहे का. रिट्रेटिंग मान्सून म्हणजे काय, पर्जन्यवृष्टी आणण्यासाठी जे मान्सून वारे असतात त्यांना आपण वाइंड्स म्हणत असतो. बरोबर आहे. मग आता रिट्रेटिंग म्हणजे काय, समजा हे जे मान्सून वारे, जे वाइंड्स आणणारे जे वारे असतात, ज्याला मान्सून वारे म्हणत असतो, ते जर असे जात असेल. बरोबर आहे. म्हणजे आपण घेऊया ही साऊथ घेऊया आणि ही नॉर्थ घेऊया. तुम्ही पण बघा, नोट डाऊन करा बुकमध्ये. आपण काय केलं आहे, ही साऊथ घेतली आहे आणि ही नॉर्थ घेतली आहे. हे जे मान्सून वाइंड कसे आहे, साऊथपासून हे कुठे जात आहे, नॉर्थ. कुठं जात आहे, साऊथपासून हे इकडे नॉर्थकडे जात आहे. बट हे समोर न जाता हे पुन्हा वापस येत असेल, असे टर्न होत असेल, रिटर्न होत असेल. म्हणजे हे इकडे समोर न जाता, इकडे समोर न जाता इथूनच रिटर्न होत असेल, इथूनच जर इकडे रिटर्न होत असेल, तर या हे जे काही मान्सून वारे, या मान्सून वाऱ्याला आपण काय म्हणत असतो, रिट्रेटिंग मान्सून, रिट्रेटिंग रेन वॉटर. इज इट क्लिअर? समजलं? रिट्रेटिंग मान्सून म्हणजे काय, समोर न जाता तिथनंच जे ते रिटर्न होत असेल, जे काही मान्सून वारे ते समोर न जाता रिटर्न होत असेल, त्याला आपण काय म्हणतो, रिट्रेटिंग मान्सून. इज इट क्लिअर? देन आपण सी लेवल डिस्टन्स बघूया. सी लेवल डिस्टन्स म्हणजे काय, उदाहरण घेऊया. हे सी आहे. बरोबर आहे. सी. आता सी लेवल डिस्टन्स म्हणजे काय, समजा इथून हा एक लँडचा तुकडा आहे. ठीक आहे. मग आता या लँडच्या तुकड्याचं आणि याचं डिस्टन्स किती कुठपर्यंत आहे ते बघूया. इथे बघा, इथलं डिस्टन्स जास्त आहे. फॉर एक्झाम्पल इथे 5 असेल, इथे 50 असेल, इथे 25 असेल, इथे 35 असेल. ठीक आहे. मग इथे बघा, व्हॉट यू नोटीस, काय बघताय तुम्ही, डिस्टन्स. आपल्याला डिस्टन्स बघायचं आहे की ते 5 नंतर एकदम गॅप वाढत गेली आहे. बरोबर आहे. इथे डिस्टन्सचं प्रमाण जास्त आहे. यस, करेक्ट. इथे डिस्टन्सचं प्रमाण कमी आहे. म्हणजे समुद्र सपाटीपासून या जागेचं जे डिस्टन्स आहे, समुद्र सपाटी म्हणजे सी लेवलपासून त्या जागेचं जे डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्स दूर आहे. म्हणजे ते किती किलोमीटर आहे बा, ते 5 आहे, 15 आहे, 25 आहे की 35 आहे. ठीक आहे. हे डिस्टन्स आहे. मग इकडलं जर बघितलं, ही जवळ आहे का, हे 2 आहे, 5 आहे, हे 6 आहे, हे 8 आहे, हे 10. मग हे जवळ आहे डिस्टन्स. बरोबर आहे. म्हणजे समुद्र सपाटीपासून एखादा भाग किती जवळ आणि किती दूर आहे हे जे आपण त्याला काउंट करत असतो, इट इज नोन ॲज द सी लेवल डिस्टन्स. समुद्र सपाटीपासून एखादा भाग किती किलोमीटर दूर आहे हे जे आपण मोजत असतो, त्यावेळेस त्याला म्हणत असतात सी लेवल डिस्टन्स. आय होप आर यू अंडरस्टँड द 4 कन्सेप्ट बिफोर गोइंग टू स्टार्ट अवर लेसन, दॅट इज द क्लायमेट. आपण 4 गोष्टी बघितल्या. त्या 4 गोष्टीमध्ये आपण काय बघितलं की पहिले आयसोथर्म बघितलं की क्लायमेट काबर कसं मोजलं जाते, एखाद्या ठिकाणचं क्लायमेट कसं असतं, दुसऱ्या ठिकाणचं क्लायमेट कसं असतं. बरोबर आहे. नंतर आपण काय बघितलं, अल्टिट्यूड मोजली. अल्टिट्यूड म्हणजे काय, उंची.
समजा तुम्हाला जर अल्टिट्यूड मोजायची असेल, या ग्रीन बोर्डची अल्टिट्यूड तुम्ही मोजू शकता. हा ग्रीन बोर्ड किती ते किती, ही जी आपण जी अशी मोजत असतो त्याला आपण अल्टिट्यूड म्हणतो असतो, बरोबर आहे. मग दुसरं आपण बघितलं की रिट्रीटिंग मान्सून म्हणजे काय, नॉर्थ टू साऊथकडे जाणारे मान्सून वाईंड, मग साऊथ टू नॉर्थ, मग ते वेस्ट, मग इकडे जर असं आला म्हणजेच त्या रिट्रीटिंग मान्सून वाऱ्याचं जे चक्र आहे ते चक्र फॉर एक्झाम्पल असं आहे ना बघा, नॉर्थ, मग हे जर असं जात असेल, हा जर पूर्ण गोल कंप्लीट होत असेल, हा जाऊन पुन्हा समोर जाऊन म्हणजे जर चारही दिशा म्हणजे नॉर्थ, साऊथ, वेस्ट आणि ईस्ट या चारही साईड जर कव्हर करत असेल तर तो म्हणू की तो संतुलनात पडणारा पाऊस आहे, बरोबर आहे. तो वापस येत नाही आहे. पण हा जो इकडे न जाता तो इथनंच जर रिटर्न होत असेल, वापस येत असेल इकडेच वापस येत असेल, तर त्याला आपण रिट्रीटिंग मान्सून म्हणतो. सोपी आहे. नंतर आपण बघितलं की सी लेवल डिस्टन्स काय, सी लेवल डिस्टन्ससाठी आपण उदाहरण घेतलं होते की किती किलोमीटर किती ते किती डिस्टन्स असतात बा. या 4 गोष्टी आपण बघितल्या. कशासाठी की बिकॉज वी वॉन्टेड टू लर्न द लेसन ऑफ द क्लायमेट नावाचं लेसन आपल्याला समजून घ्यायचं आहे, म्हणून आपण या 4 गोष्टी बघितल्या. क्लायमेट कशाचं बघायचं आहे, क्लायमेट आपल्याला ब्राझील आणि इंडियाचं बघायचं आहे, बरोबर आहे. या 4 गोष्टी समजल्या असेल, सोबतच आपण पुन्हा अर्थ बघणार आहोत. अर्थचं डिस्टन्स नाही, पण कुठल्या सेंटरला काय म्हणतात हे पण आपण बघणार, बिकॉज वी वॉन्टेड टू स्टडी द क्लायमेटिक स्ट्रक्चर ऑफ ब्राझील. सो राईट डाऊन दिस. बघूया क्लायमेटसाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या कुठल्या त्या बघतोय आपण. तुम्ही पण नोट डाऊन करा, पेन्सिल घ्या, नोटबुक घ्या आणि त्याच्यामध्ये नोट डाऊन करा, कारण मी चेक करणार आहे. काढला गोल, व्हेरी गुड. मग या गोलला आपण काय म्हणूया, हा जो काही गोल आहे या गोलला आपण ॲझ्युम करूया अर्थ. लिहा अर्थ. ओके, या गोलला आपण ॲझ्युम करतोय अर्थ. मग अर्थचा हा आहे नॉर्थ पोल आणि हा आहे साऊथ पोल. समजतं ना. हां, आणि ही जी मधातली जी लाईन आहे या लाईनला आपण काय म्हणतो, मध्यरेषा. इट इज इक्वेटर. हा काय आहे, इक्वेटर. दोन्ही भाग जे संतुलनात म्हणजे इक्वली जी लाईन आपण म्हणूया की जी लाईन इक्वली अर्थची डिवाईड इक्वली 2 भागाचे विभाजन करतात त्या लाईनला आपण इक्वेटर म्हणूया. ठीक आहे. नंतर ही एक आणि ही एक बघूया. धिस लाईन काय म्हणतात रे सांगा. यस, धिस लाईन इट इज द आर्टिक सर्कल. ही जी लाईन आहे या लाईनला आपण आर्टिक सर्कल म्हणतो. नंतर जी लाईन आहे त्या लाईनला आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. नंतरची जी लाईन आहे ही तर माहीतच आहे तुम्हाला, टीचरने अगोदरच सांगितले इक्वेटर. आणि त्यानंतर ही जी जवळ घेऊया थोडी, ही जी लाईन आहे या लाईनला आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ही जी लाईन आहे या लाईनला आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. अँड डेफिनेटली द लास्ट इज इट राईट. इफ इट इज द आर्टिक सर्कल सो इट इज नोन ॲज द अंटार्क्टिक सर्कल. काय केलंय आपण, ॲझ्युम केलंय, गोल काढलाय, त्या गोलला आपण नाव दिलंय अर्थ. आणि त्या गोलचे 2 पोर्ट ठरवले. वरचा जो आहे तो नॉर्थ पोल आणि खाली जो ठेवलाय तो साऊथ पोल, बरोबर आहे. पृथ्वी बघू शकता तुम्ही, नॉर्थ साऊथ, आर्टिक सर्कल, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आणि अंटार्क्टिक सर्कल. ठीक आहे. मग हा जो आर्टिक सर्कल आहे आपण दुसरी डायग्राम घेऊया. दिसतंय बघा, छोटी घेऊया. हां, ॲझ्युम करूया सेम अर्थ. यालाच किती भागात डिवाईड करूया पुन्हा, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, बरोबर आहे. इक्वेटर माहिती आहे ना, मध्यरेषा. का मध्यरेषा, पृथ्वीचे दोन्ही भागात समान विभाजन करते. पृथ्वीचे दोन्ही समान भागात विभाजन करणाऱ्या रेषेला मध्यरेषा म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये इक्वेटर म्हणत असतो, लक्षात राहील. मग हा वरचा जो पोल आहे ध्रुव, मराठीत आपण त्याला ध्रुव म्हणतो. हा जो नॉर्थ पोल, हा साऊथ पोल, दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव. आपण बघा 1 2 3 4
5 5 4 नाही. काय बरं बघा 1 2 3 4 5. मग आता 1 2 3 4 5 काय आहे हा जो काही 2 3 म्हणजे ही जी इक्वेटर आहे, हा जो इक्वेटर आहे याच इक्वेटरला आपण काय म्हणत असतो सांगा. याच इक्वेटरला आपण काय म्हणतो. धिस इक्वेटर इट इज नोन ॲज द ट्रॉपिकल झोन. याला काय म्हणतो आपण ट्रॉपिकल झोन. हा जो आहे याला आपण टेम्परेट झोन म्हणतो, टेम्परेट झोन. आणि हा जो आहे याला पण आपण टेम्परेट झोन म्हणत असतो. नाव आता काय फॉर एक्झाम्पल आपण बघितलं आहे अर्थ काढली, इकडे पण काढली आणि इकडे पण काढली, नाव नाही लिहिलं, लिहून टाकूया अर्थ. ठीक आहे. नॉर्थ पोल साऊथ पोल पुन्हा तेच होत आहे. इक्वेटर माहिती आहे. आता आपण इकडे ह्या ज्या डायग्रामला जर तुम्ही बघाल तर या डायग्राममध्ये इथे आर्टिक सर्कल आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न अँड अंटार्क्टिक सर्कल आहे. बरोबर आहे. मग आपण कम्पेअर करत आहोत का बघा हा जो रेंज आहे म्हणजेच हा जो पोर्शन आहे कुठला पोर्शन म्हणजे आर्टिक सर्कल टू द ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न कॅन्सर, आर्टिक सर्कल टू ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हा जो रिजन हा इथून. ठीक आहे. हा ट्रॉपिकल झोन, टेम्परेट झोन आणि टेम्परेट झोन. कोणता झोन टेम्परेट हा आर्टिक सर्कल आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हा जो झोन येत आहे तो झोन आहे टेम्परेट झोन. समजतंय ना, लक्ष द्या. आर्टिक सर्कलपासून ते ट्रॉपिक ऑफ कॅन्सरपर्यंत जो काही पोर्शन आहे तो पोर्शन आपला आहे टेम्परेट झोन. इज इट क्लिअर. मग पुन्हा तसंच बिलो साईड म्हणजे साऊथ साईडला बघूया. ट्रॉपिक ऑफ ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न ते अंटार्क्टिक सर्कल तो जो रिजन येतो तो टेम्परेट. करून बघा हा रिजन ट्रॉपिक ऑफ हा जो इक्वेटर आहे या इक्वेटरपासून हा जो आहे हा आहे ट्रॉपिकल झोन. बघा याला काय म्हणतात ट्रॉपिकल झोन. हा आहे टेम्परेट झोन. हा पण टेम्परेट झोन. कळलं. आता टेम्परेट झोन म्हणजे काय टीचर, टेम्परेट झोन म्हणजे काय. हो आपल्याला मराठी सांगावंच लागेल. हा टेम्परेट झोन ज्याला आपण जिथलं वातावरण कसं असतं थंड असतं मीन्स कूल टेम्परेचर. दॅट इज द कूल टेम्परेचर. धिस इज ऑल्सो द कूल टेम्परेचर. स्पेलिंग तुम्ही बघून घ्या. कूल टेम्परेचर बट इट इज द हॉट टेम्परेचर. हा जो ट्रॉपिकल झोन जो एरिया आहे हा जो इक्वेटरच्या जवळ येत आहे, इक्वेटर पहा इक्वेटर, या इक्वेटरच्या जवळचा जो एरिया आहे द पोर्शन विच इज नियर अबाउट द इक्वेटर, इक्वेटरच्या जवळचा जो पोर्शन आहे दॅट पोर्शन इट इज नोन ॲज द ट्रॉपिकल झोन. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ते ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. धिस पोर्शन इट इज नोन ॲज द ट्रॉपिकल झोन विच इज ऑल्सो नोन ॲज द हॉट एरिया. इट इज नोन ॲज ऑल्सो द हॉट टेम्परेचर एरिया. मग आता ट्रॉपिकलला मराठीत काय म्हणतात. धिस ट्रॉपिकल इट इज नोन ॲज द काय म्हणतात रे मराठीमध्ये उष्ण कटिबंध प्रदेश. जिथलं टेम्परेचर कसं असतं अतिशय जास्त असतं त्या भागाला ट्रॉपिकल झोन एरिया असं म्हणतात. मग आता हे टेम्परेट झोन म्हणजे काय जिथे जास्त गरम पण नसतं जिथे जास्त थंड पण नसतं त्याला आपण मध्यम म्हणत असतो. इज इट क्लिअर. हां इकडला एरिया त्याला आपण मध्यम. मग हा पण टेम्परेट झोन, हा पण टेम्परेट झोन आणि हा ट्रॉपिकल झोन. इज इट क्लिअर. हे समजण्यासाठी आपण इकडे घेतलं होतं. मग आता आपण तिसरी डायग्राम बघू. प्रश्न निर्माण झाला असेल ना टीचर इकडे पण कोल्ड आहे, तुम्ही कोल्ड आहे म्हणता म्हणजे मध्यम टेम्परेचर आहे म्हणता, जास्त गरम नाही जास्त थंड पण नाही. मग इकडे पण येतो, इकडे नाही म्हणत आहे मी जास्त थंड, इकडे थंडच आहे. मग इथे जर येत आहो आपण इकडे तर मग इकडे पण मध्यम आहे. असं का बरं. व्हेरी गुड. आहे आपल्याकडे प्रश्नाचं उत्तर बघूया. पण त्याच अगोदर बट बिफोर गोइंग टू टेक द आन्सर यू जस्ट राईट डाऊन. पण ड्रॉ करा तुमच्या नोटबुकमध्ये ही डायग्राम आपल्याला कामी पडणार आहे प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी. ही पण डायग्राम ड्रॉ करा. आपण याच डायग्रामला एक दुसरी डायग्राम काढून समजावून घेऊया की व्हाय देर इज अ ट्रॉपिकल झोन
इथलं जे टेम्परेचर आहे इथलं टेम्परेचर का जास्त उष्ण असतं या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊ. तोपर्यंत तुम्ही हे ड्रॉ करा. कुठल्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आपल्याला की ट्रॉपिकल झोन हा हॉट एरिया का बरं आणि तिथलं टेम्परेचर जास्त काय असतं. चला पेन्सिल नोटबुक काढा आणि ड्रॉ करा डायग्राम. चला पुन्हा एकदा ड्रॉ करूया कारण आपल्याला प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे. बिकॉज वी वॉन्टेड टू टेक द आंसर क्योंकि हमें क्वेश्चन का आंसर लेना है. चला नॉर्थ पोल साउथ पोल इज इट क्लियर. यस मध्य रेषा इक्वेटर. ठीक है हाँ. अंटार्कटिक सर्कल गुड. ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न. आर्टिक सर्कल. नंतर गुड. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. कोणता कॅन्सर. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. कर्कवृत्त. कुठल्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे. धिस एरिया या एरियाला काय म्हटलं होतं आपण. हा जो एरिया आहे हा ट्रॉपिकल म्हटलं होतं आपण. ट्रॉपिकल एरिया किंवा त्याला आपण ट्रॉपिकल झोन म्हटलं होतं. बरोबर आहे. मराठीत आपण त्याला म्हणूया क्या. हा नाही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हा म्हणजेच यस यस हा उष्णकटिबंध. उष्णकटिबंध म्हणजे काय जिथलं टेम्परेचर अतिशय जास्त असतं त्याला उष्णकटिबंध म्हणजे तो झाला ट्रॉपिकल झोन. आता ट्रॉपिकल झोन इथलं जे टेम्परेचर आहे कसं इथलं टेम्परेचर. इथलं जे टेम्परेचर आहे ते हॉट टेम्परेचर आहे. गरम आहे. स्पेलिंग सांभाळा. इथलं जे टेम्परेचर आहे ते हॉट टेम्परेचर विच इज नोन ॲज द ट्रॉपिकल. मग ते हॉट टेम्परेचर काय सूर्य माहिती आहे का ज्याला इंग्लिशमध्ये सन म्हणतात. काढूया काढा. इट इज द डायग्राम. फॉर एक्झाम्पल वी थिंक अबाउट इट इज द डायग्राम ऑफ सन. सूर्य इट इज द डायग्राम ऑफ सन. हो बघा. दिसतंय बरोबर. हां आपण ॲझ्युम करूया. ॲझ्युम करणे म्हणजे गृहीत धरणे समजणे नसताना सुद्धा समजणे. आपण समजूया धिस इज द डायग्राम ऑफ द सन आणि ही डायग्राम ऑफ अर्थ. हिला चला आपण म्हणूया ही 2.1 आणि ही 2.2. आता काय होत आहे परपेंडिक्युलर म्हणजे सरळ दिशेमध्ये परपेंडिक्युलरच्या वेळी हा जो काही एरिया आहे हा एरिया कोणता आहे. कोणता एरिया. यस धिस एरिया इट इज नोन ॲज द ट्रॉपिकल झोन एरिया. मग हा जो ट्रॉपिकल झोन एरिया आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ते ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनपर्यंतचा काही जो एरिया आहे हा जो इक्वेटरच्या जवळचा जो एरिया आहे आपण इक्वेटरच्या जवळचा म्हणू. हा जो इक्वेटरच्या जवळचा जो एरिया आहे तो एरिया म्हणजे त्या एरियामध्ये हे जे सनरेज आहे हे जे रेज आहे ना रेज. रेज म्हणजे काय किरण. कोणाचे किरण. सूर्याचे किरण. जे सूर्याचे जे किरण आहे ते परपेंडिक्युलरमध्ये ह्या जो ट्रॉपिक ऑफ इक्वेटरलाच आपण ट्रॉपिक ऑफ एरिया जो इक्वेटरच्या जवळचा जो एरिया त्या एरियामध्ये याचे जे रेज आहेत कोणाचे सूर्याचे सनरेज. धिस सनरेज डायरेक्टली विदाउट टेकिंग द टू मच स्पॅन कुठलाही जास्त टाईम न घेता तिथे सरळ लवकर पोहोचतात सूर्याची किरणं. मग जिथे डायरेक्ट सूर्याची किरणं ज्या दिशेला लवकर जातात तिथलं जे टेम्परेचर काय आहे लवकर गरम होतं तो हॉट टेम्परेचर आहे. कारण सूर्याचे किरणं जास्त प्रमाणात इथे पडतात परपेंडिक्युलरमध्ये डायरेक्ट. इज इट क्लिअर. सो दॅट्स वाय ड्यू टू द रेज ऑफ द सन धिस एरिया इट इज गोइंग टू बी बिकम हॉट and if it is the become going to be hot so that's why this area it is known as the hot temperature. Similarly that hot temperature it is known as the very good tropical zone area. Now we get the answer of that question.
Why this area it is known as the tropical zone area? Because this area get the directly sun rays. Due to that reason this area going to be too hot, which is known as the tropical zone area. So that's it is known as the too hot temperature area. Is it clear? प्रश्न लिहा आणि त्या प्रश्नाचं उत्तर लिहा आणि दोन्ही डायग्राम काढा. When we wanted to sort out the questions answer, so that time there is a need draw the diagram and write down the answer. Okay, तुम्ही हे लिहून घ्या. त्याच्यानंतरचा आपण भाग बघतोय. क्वेश्चन्स बघणार आहोत आपण की क्लायमॅटिक स्ट्रक्चर जे काही क्वेश्चन्स येतात त्या क्वेश्चन्सचा आपण अभ्यास करणार. बट बिफोर गोइंग टू स्टार्ट द क्वेश्चन अँड आन्सर यू शुड राईट डाऊन दॅट ऑल क्वेश्चन्स ऑल द डायग्राम. ओके, okay, what we are take the answer of that the question. What is the question? While learn about the climate, that is this question it is asked what that the northeast part of Brazil, Brazilचा northeast part, the northeast part of Brazil is known as rain shadow area. Which area? That is the rain shadow area. त्यालाच ड्रॉट quadrilateral असं सुद्धा म्हणतात. Which area it is known as the ड्रॉट quadrilateral. त्यालाच ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतात, त्यालाच लेस रेनफॉल म्हणतात. आता चारही गोष्टीचं आन्सर एका प्रश्नामध्ये बघूया. नॉर्थ ईस्ट पार्ट ऑफ ब्राझील म्हटलं तर पहिले आपण ब्राझीलचा नॉर्थ ईस्ट पार्ट बघूया. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्ण ब्राझीलचा मॅप बघितला. आता बघू शकता पुस्तक काढा, मी इथे ड्रॉ करते, तुम्ही पुस्तकात ड्रॉ करा. बघा नॉर्थ ईस्ट बघूया ब्राझीलचे. कन्सिडर करूया की हा ब्राझील आहे. गृहीत धरायला काही हरकत नाही. We consider means we assume it is known as the map of Brazil, so we can say consider. Write down. Very good. We will know figure 2.1 or we can say it is the map of Brazil. ठीक आहे. का बरं करतोय आपण हे सगळं? कारण या प्रश्नाचं आपल्याला उत्तर घ्यायचं आहे. कन्सिडर ही नॉर्थ, ही साऊथ, ही वेस्ट, ईस्ट. थोडी टर्न करूया. जो ब्राझीलचा मॅप आहे त्या दिशेने थोडं टर्निंग जाऊया, ॲज्युम करूया. ठीक आहे, गृहीत धरूया. माहिती आहे मॅप दिसत नाही आहे बट ॲज्युम करायला काही हरकत नाही आहे. मग ही नॉर्थ ईस्ट. ठीक आहे. आता हा जो भाग आहे बघा धिस साईड, हा जो भाग आहे ब्राझीलचा माहीत आहे, इकडे नॉर्थ अटलांटिक ओशन आणि इकडे साऊथ अटलांटिक ओशन, साऊथ अटलांटिक ओशन. ठीक आहे, नॉर्थ अटलांटिक ओशन, साऊथ अटलांटिक ओशन. ब्राझीलचा नॉर्थ ईस्ट पार्ट बघायचा आहे. मग आपण गृहीत धरलं की मॅप आहे ब्राझीलचा नॉर्थ ईस्ट. ही नॉर्थ या साईडला, ही जी आहे ही नॉर्थ आणि ईस्ट ही ईस्ट. नॉर्थ ईस्ट मॅपमध्ये बघा ही नॉर्थ ईस्ट. पण नॉर्थ ईस्ट पार्ट ऑफ ब्राझील इज नोन एज रेन शॅडो एरिया. हा जो भाग आहे नॉर्थ ईस्ट मॅपनुसार, तुम्ही तुमच्या मॅपनुसार बघा, मी इथल्या मॅपनुसार बघते. ठीक आहे. ब्राझीलची जी नॉर्थ ईस्ट आहे, द नॉर्थ ईस्ट साईड ऑफ द ब्राझील विच इज नोन ॲज द रेन शॅडो एरिया. याला काय म्हणतात? रेन शॅडो एरिया. इज इट क्लिअर? धिस साईड इट इज नोन ॲज द रेन शॅडो एरिया. मग आता रेन शॅडो एरिया म्हणजे काय? ड्रॉट क्वाड्रिलेटरल म्हणजे काय? ओरोग्राफिक रेनफॉल म्हणजे काय? लेस रेनफॉल म्हणजे काय? उदाहरण बघूया की बघा आपण ड्रॉ करूया डायग्राम. आपण हा एक ड्रॉ केली आहे डायग्राम. ठीक आहे. ट्रायंग्युलर रिजन, ट्रायंग्युलर साईटमध्ये आपण ड्रॉ केली आहे. या ट्रायंग्युलर साईटमध्ये जी डायग्राम आपण ड्रॉ केली आहे या डायग्रामला आपण हिमालय म्हणूया उदाहरणसाठी, किंवा माउंटेन म्हणूया. ठीक आहे. कन्सिडर केलं की माउंटेन आहे. आता जे वाइंड्स आहे, वाइंड्स विच इज नोन ॲज द मान्सून वाइंड्स. इज इट क्लिअर? मान्सून वाइंड्स. इज इट क्लिअर? ही जी मान्सून वाइंड दिसत आहे बघा, हा जो ही जी अल्टिट्यूड आहे, याची जी हाईट आपण याला हाईट म्हणूया. ठीक आहे. ही जी हाईट आहे ही हाईट या मान्सून वाइंडला काय करत आहे? बॅरियर करत आहे इकडे जाण्यासाठी. इकडे
इकडे येण्यासाठी. ही कोणती साईड समजा? नॉर्थ ईस्ट. कळतं? हे जे मान्सून वाइंड्स आहे, धिस मान्सून वाइंड्स गोईंग टू धिस साईड टू धिस साईड. इकडून इकडे यायचं आहे मान्सून वाइंडला. बट द हाईट ऑफ दॅट माउंटेन, या माउंटेनची जी हाईट आहे, धिस हाईट क्रिएट द बॅरियर इन द वे ऑफ मान्सून वाइंड्स. की जे मान्सून वाइंड्स या दिशेला येत आहे, त्या दिशेला येण्यासाठी ही जी हाईट आहे, कशाची? त्या माउंटेनची हाईट आहे, ती बॅरियर करत आहे, अडचण निर्माण करत आहे. त्यामुळे ते वापस तिकडे न जाता ते काय होतात? बॅरियर केल्यामुळे रिटर्न होतात, इकडे येतात वापस. पुन्हा ते इकडे रिटर्न वापस येतं. आपण याच्या अगोदर याच व्हिडिओमध्ये सुरुवातीला बघितलं होतं रिट्रेटिंग मान्सून कशाला म्हणतात, तेच एक उदाहरण आहे. हा जो काही हाईट आहे, कशाची? या माउंटेनची जी हाईट आहे ना, द हाईट ऑफ माउंटेन, दॅट हाईट ऑफ माउंटेन क्रिएट द बॅरियर इन द वे ऑफ मान्सून वाइंड. सो दॅट्स वाय दे टर्न देअर साईड. मान्सून वाइंड त्यांची पुन्हा दिशा पलटतात आणि पुन्हा ते या साईडला येतात. म्हणजे इकडे काय होतं? मान्सून वाइंड येत नाही आहे. आणि इकडे जर मान्सून वाइंड्स येत नाही आहे, तर मग ते पाऊस पडत नाही. या साईडला पाऊस पडत नाही. म्हणजेच इकडे जर पाऊस पडला नाही, तर ही साईड कुठली झाली आपली? रेन शॅडो एरिया, लेस एरिया, ड्रॉट क्वाड्रिलेटरल एरिया. का बरं? कारण तिथे पर्जन्यवृष्टी होत नाही आहे. ज्या भागामध्ये पर्जन्यवृष्टी होत नाही, ज्या भागात पाऊस पडत नाही, त्या भागाला आपण रेन शॅडो एरिया म्हणतो. इजेटला त्यालाच ड्रॉट क्वाड्रिलेटरल, त्यालाच ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतात. या पद्धतीत जर बघितलं तर यालाच आपण ओरोग्राफिक रेनफॉल म्हणत असतो. बरोबर आहे? मग आता इकडे मग हीच सेम थिंग सेम प्रोसिजर मी अप्लाय करतोय, त्यालाच लावतोय की ब्राझीलला. मग ब्राझीलमध्ये काय आहे? का बरं तिथे ओरोग रेन शॅडो एरिया नॉर्थ ईस्ट पार्टला कमी पडत आहे? बट इफ यू वॉन्टेड टू गेट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, नॉर्थ ईस्ट पार्ट ऑफ द ब्राझील इज नोन ॲज द लेस रेनफॉल एरिया, रेन शॅडो एरिया. सो you should watch the next video of that the geography class 10, which is once again we come with the answer of that question which is in coming into lesson of the climate. So till you should wait for the next video, because if you wanted to get the answer of that questions. So I hope whatever we learn today you get all the points, note down. आपण आज जे शिकलोय ते संपूर्ण लक्षात ठेवा, पाठ करा, नोटबुकमध्ये उतरवून ठेवा, त्याचे नोट्स तयार करा. आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल, कारण आपण प्रश्न इथे चालू केला आणि अर्थातच थांबवला आहे, तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल, सो यू शुड वॉच द नेक्स्ट सेकंड व्हिडिओ ऑफ क्लायमेट. ओके, थँक्यू.